काल मंत्रिमंडळ विस्तार झालाय, पण याच्यामध्ये 17 जिल्ह्यांची पाटी कोरी असल्याचं दिसतंय। या 17 जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये। त्याच्यामध्ये नंदुरबार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये। तर गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, पालघर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील आमदारांना सुद्धा मंत्रीपद मिळालेलं नाहीये। काल हा मंत्रिमंडळ विस्तार झाला। तब्बल 39 जे मंत्री आहेत त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये जिल्हे आहेत 36 आणि 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यांची पाटी कोरी असल्याचं दिसतंय। मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये या 17 जिल्ह्यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये नंदुरबार असेल, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया हे विदर्भातील जिल्हे आहेत। त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, पालघर, धाराशिव, सोलापूर, सांगली इथल्या नेत्यांना सुद्धा महायुतीमधल्या मंत्रीपद मिळालेलं नाहीये। त्यामुळे या जिल्ह्यातील आमदारांना मंत्रीपद मिळालेलं नसल्यानं आता तिकडच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया येणार तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।